काय रे विवेक? ती आम्ही शर्यत लावली तर ती जी उडते चालली ती काय पण काय ते याला बिया असतात. बिया पण काय म्हणतात त्याला? माहिती नाही. वैष्णवी तुला काय झालं? इकडे काय झालं? हां पाडलं अनेशनी? कुठं काय लागलं तुला? बघू दे. कुठं लागलं बघू दे. खरचटलंय ना? दुखतंय का? कसं काय पाडलं? खेळत होती का अनिश बरोबर तू? मी सांग वर्गात तर अनिश मला येत नाही देत. हं? मी वर्गात येते ना अनिश मला येत नाही देत. वर्गात येऊन नव्हता देत? हो. इथं आतमध्ये काय म्हटला? काय म्हणत होता? हां बाहेरच राहा सांगितलं. आणि मग तू पडली कस काय? हां धावला तुझ्या मागे आणि तू पडली. थांब मी त्याला विचारते का येऊ नव्हता देत वर्गामध्ये. चल मलम लावा पण ऑफिसमध्ये. तरी म्हटलं रोज एवढी मग वैष्णवी धावत येणारी वैष्णवी आज अशी गप्प गप्प का बसली आहे बाबा? काय झालं बाळाला या? स्माईल दे मस्त गोड गोड. अशी नाही खरी खरी खोटी नाही. मग गुदगुली करू का? हां करू गुदगुली? इथं काहीतरी लागले डोळ्याला तुझे. काय लागले? पावडर? हस बरं एकदा छान गोड. असं नाही खरं खरं. संजना तिला गुदगुली कर ग. ती खरं खरं हसत नाही आहे. कर ना संजना गुदगुली. हां हसली हसली हसली. मलम लावून देते आम्ही. चला मॅडम येते ना ते ये खायचे. काय पण काय म्हणतात त्याला? हां कंचुलीचे बिया. काय म्हणतात? कंचुलीचे बिया. कंचुलीच्या बिया? आणि कुठं असतं ते? ते झाड असतं त्याचं. कोणतं झाड आहे आपल्या इथं? मग कुठून असतं ते? गवसले. गवसले तुम्हाला वाऱ्याबरोबर आले ते? बरं कंचुली का? बघू द्या. कंचुलीच्या बिया का? बघू दे. त्या कापसामध्ये असतं का? कंचुलीची बी म्हणतात का त्याला? आणि हे खातात का? खा बरं खाऊन दाखवा कशी लागते. वैष्णवीला एक दे. हां एकूच होती. कंचुलीच्या बिया माहिती का तुला विदेश? कंचुलीच्या बिया कंचुली माहीत नाही तुला? हे बिया खातात कंचुलीच्या बिया. खाऊन घेतली तिने आता. नाही निक्षा तुला माहिती कंचुलीच्या बिया? नाही तुला ग जया कंचुलीच्या बिया माहिती का? आरुषी तुला ग? अय्या फक्त हिलाच माहिती आहे. मग याला आर्यन आणि संजना आम्हाला कोणालाच माहीत नाही. कंचुलीच्या बिया माहिती का तुला परी? कंचुलीच्या बिया म्हणते ही बघ खायच्या असतात त्या. तुम्हाला नाही माहीत? कशी ग? मोठे पेट ना असतात ना का बाबू वेशी नंतर ना दादा ह्यांना खायला लावतो ना तो पण खातो. हां चला बेल झाली ना प्रार्थनेची. चलो तुम्ही केस विंचरून यायचे व्यवस्थित. हां खेळतात ना तशाच येतात. चला आणि वैष्णवी इकडे या पहिलं. थांब जरा 2 मिनिट प्रांजल. हां आता मला सांगा अनिश वैष्णवी सकाळी मी आली तेव्हा रडत होती. हां वैष्णवी नखं नाही खायचे सांगितलं ना मी तुला त्या दिवशी. धान जाते ना पोटात. हां तर अनिश ती रडत होती सकाळी. तर तू तिला तिच्या मागे धावलास म्हणून ती पडली. मग तू तिला वर्गात तिनेच उडी मारली आणि पडली. मध्ये होत्या मग उडी कशाला मारली तू? उडी मारल्यावर पडतो ना आपण. हजेरी घेते मी आणि मग सांगते तुम्हाला. हां तू पडलास कुठे? रात्री झोपेत? मग हां लागलं का तुला? नाही लागलंय का तुला? पडायचं नाही सारखं सारखं. जेवण करतो की नाही? मग अरे सारखं सारखं कसं काय पडतोस तू? हां अनिश का बरं तिच्या मागे लागलेला आणि वर्गात का नव्हता येऊ देत तिला?
ती म्हटली अनेश मला वर्गात नाही. माझ्या डोक्यात खोका घालतो. कुठला खोका? माझ्या डोक्यात दोनदा घालला खोका. त्यांनी तुझ्या पण डोक्यात घातला? हो. काय रे अनेश, डोक्यात खोका घालणार तर त्यांचा डोका खोका होऊन जाईल ना. मग मी किती पण शिकवलं तरी त्यांच्या डोक्यात काय राहील का? हा खोका कुठून आणला तुम्ही? चला पहिला तो खोका कचऱ्या डब्यात टाकून द्या, म्हणजे तो घालणार नाही. चला बिसरा पण आहे का? त्याचा आपण काहीतरी बनवून टाकू प्रोजेक्ट वगैरे. अरे मला पहिलं वैष्णवीला अनेश वर्गात काय येऊ देत नव्हता ते ऐकू द्या ना, मग बोला तुम्ही. हा सांग अनेश, का नव्हता येऊ देत? घाबरू नको ना, सांग ना का नव्हता येऊ देत? मस्ती करायला? मग का नव्हता येऊ देत? हे इकडे काय येऊ नव्हतं देत सांग. घाबरू नको, मी काय नाही करत तुला. का नव्हता येऊ देत ते सांग फक्त. हा बोलला नाही तर फटके पण नाही. मग का नव्हता येऊ देत ते सांगायचं. ती लपलेली होती म्हणून तू तिला बोलला बाहेर जा. मग मस्ती करण्यासाठी ना. बघ जया कसा पिन खाते बघ. एवढी छान मस्त नटून आली आहे आणि पिन खाते. सवय. कोणाचं आहे रे ती चेन? बघा जयाची चेन आहे का? हा दे तिला, जयाला दे. आणि सांग पटकन. तुझ्या का ग? ए वैष्णव माता, बरं ठीक आहे. तिच्या पायाला लागले आता, थोडंसं खरचटले. वैष्णवी उड्या नाही मारायच्या, कुणी मागे धावलं तरी, कळलं का? आणि दोघांनी पण एकमेकांना सॉरी बोलून टाका आता. चला हा हात मिळवा, बोला वी आर फ्रेंड. चला भागा.